विद्यार्थी मित्रांनो, द स्पर्धा मंच या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी करणार आहेत त्यांच्यासाठी आपण अत्यंत सुंदर अशी वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन करणारी एक चॅनल सुरू करत आहोत, ज्या द स्पर्धा मंच हे आयोजित. तर आज महाराष्ट्राचे अवघा महाराष्ट्राला पूजनीय असणारे अवघ्या महाराष्ट्राचे महानायक म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती. तर आज आपण महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्याच विषयी, महाराजांच्या जीवनावर म्हणजे पूर्ण प्रकाश आपल्याला टाकणं शक्य नाही, कारण समुद्रातलं तांब्याभर पाणी सुद्धा आपण पिऊ शकत नाही, इतकं मोठं महाराजांचं चरित्र. आणि या चरित्रातून आपण एक घोट पाणी पिण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच एक घोट छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर बोलायचं. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपली मान अभिमानाने उंचावते, छाती फुगती, असं एवढे महाराष्ट्राचे महानायक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला, काय झाला या विषयावर तुम्हाला सखोलपणे अभ्यास आहे. तरी सुद्धा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या रोजी झाला. 1630 आणि हिंदू कालगणनेनुसार फाल्गुन तृतीया या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी या महाराष्ट्राची स्थिती कशी होती, तर हे बघा, एक खूप मोठ्या वक्त्यांनी बोललेलं आहे की गोठ्यात गाय सुरक्षित नव्हती, घरात माय सुरक्षित नव्हती, शेतात धान्य सुरक्षित नव्हतं, ना शेतकऱ्याचे बेहाल होते, कष्टकरी दिनभोगांच्या हातामध्ये काही नव्हतं, स्वतःच हातचं गेलं होतं. आणि परकीय 5-5 शाह्या, ज्या 5 शाह्या आपला अवघा महाराष्ट्राचे लचके तोडत होत्या, अशा या भयानक काळ रात्री एक उगवता सूर्य दिसला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी हा दिवस सोन्याच्या पावलाने उगवला आणि महाराष्ट्राचं एक देणं फिरून टाकलं. महाराष्ट्राच्या लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी वाचा फोडणारा दिवस म्हणून 19 फेब्रुवारी दिवस साजरा करतो. तो दिवस 19 फेब्रुवारी 1630 रोजी अवघ्या महाराष्ट्राच्या काळोखामध्ये दडपलेला 5-5 शाया लचके तोडत असणाऱ्या या महाराष्ट्रात एक तेजस्वी सूर्य या 5 शायांच्या मनगटावर छाता डावर नाचण्यासाठी उभा राहिला, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. आता बघा, महाराजांच्या जीवनात वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या गोष्टी येतात. जसं की महाराजांचा जन्म झाल्यानं फरक काय पडला, तर हे सगळा फरक म्हणजे आज तुम्ही मी इथं बोलू शकतो, स्वतः अभिमानाने बोलतोय, एवढा फरक फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळे. मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो की आपण जे राजकीय राजसत्तेचे सिद्धांत बघतो, त्या राजसत्तेच्या सिद्धांतामध्ये सर्वात श्रेष्ठ राजसत्ता कोणती, तर ती लोकशाही मानली जाते. बरोबर का? लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी मार्फत शासन चालविणे. अशा या भारताच्या लोकशाहीमध्ये आपण काही राजांची स्तुती गातो, म्हणजे कदाचित ती राजेशाहीच्या लोकशाहीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ असेल, ह्याचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे राजव्यवस्थेमध्ये सर्वात श्रेष्ठ सत्ता मानणारी लोकशाही, या लोकशाहीमध्ये आपण राजेशाहीचं कौतुक करतो. खरंच तो राजा लोकशाही व्यवस्थेपेक्षा त्याचं राज्य एवढं सुंदर आणि एवढं मोठं होतं, एवढं मोठं म्हणण्यापेक्षा वैचारिक दृष्ट्या तेवढं मोठं होतं, विचारांना तेवढं प्रभावित होतं, ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं राज्य होतं. या महान राजांच्या राज्याला स्वतःचं नाव नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कुठं तुम्हाला भोसलेंचं राज्य, मराठ्यांचं राज्य, हिंदूंचं राज्य, ह्या सगळ्या गोष्टी दिसताना खूप कमी प्रमाणात दिसतील, परंतु महाराजांनी स्वतःच्या राज्याला नाव दिलं स्वराज्य. हे स्वराज्य म्हणजे कोणाचं, तर कष्टकरी दुर्बल समाज घटकांचं. स्वराज्य म्हणजे कोणाचं, तर बारक्यातल्या बारक्या पोरापासून वृद्धांपर्यंत हे माझं राज्य. आज लोकशाहीमध्ये सुद्धा कितीतरी लोकांना वाटतं की माझा देश नव्हे, परंतु त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी असा विचार केला की हे राज्य म्हणजे माझं आणि माझंच राज्य, आणि ह्या राज्यातला प्रत्येक गोष्टीवर माझा अधिकार, आणि मला वेळ प्रसंग पडला तर या राज्यासाठी मी मरण्यासाठी तयार राहील, असं हे स्वराज्य उभं करण्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्र मेहनत केली, दिवसाची रात्र केली, स्वतःच्या रक्ताचा घाम बनवून या स्वराज्याच्या मातीत पेरला. तेव्हा कुठे एवढं सुंदर सुजलाम सुफलाम असं राज्य आपल्या सर्वांच्या पुढे दिसायला लागलं. या स्वराज्याच्या मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वतःची करंगळीच कापून स्वतःच्या असलेल्या छोट्या छोट्या बालमावल्यासह राहिलेश्वराला शपथ केली की मी ह्या माझ्या मातृभूमीला मायभूमीला त्या परक्या या जुलमी 5 शाळापासून तुटून तोडून माझं स्वतःच्या वेळ प्रसंगी प्राण जरी द्यावा लागला तरी मागे हटणार नाही आणि ह्या मातृभूमीला त्या परक्या शाळांपासून वाचवत. एवढं सुंदर अशी प्रतिज्ञा त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसते. स्वतः ही प्रतिज्ञा आणि प्रत्येक जन्माचा प्रत्येक मावळा प्रत्येक पोरांमध्ये स्वराज्याची ऊब तयार झाली आणि या उगतून राज्य उभं राहिलं. मग स्वराज्य घेतलं तर नेमकं केलं काय पुढं? तर बघा, महाराजांनी किल्ले निवडताना सुद्धा घेतला की शिवाजी राजानं केलेलं काय खात. एक प्रसंगामध्ये असं वर्णन येतो, त्यामध्ये महाराजांविषयी असं म्हणलं जातं की शिवाजी राजाने केलेलं काय, खाण्याचं पोट. शिवाजी राजांनी केलं काय, तर शिवाजी राजाने केलेलं काय, तोरणा घेऊन तोरण बांधलं, तोरणा किल्ला घेतला. तर बघा, स्वतःच्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग म्हणजे शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला घेऊन स्वराज्याला तोरण बांधलं आणि तोरण बांधून थांबलेच नाही तर लगेच सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, तारा असे कितीतरी किल्ले घेत स्वतःची मुहूर्तमेढ रोज गेली. ही सगळी मुहूर्तमेढ चालू असताना कोणत्या शत्रूला बरं वाटत? कुठंतरी या 5 शाळांमधल्या आदिलशाहीला वाटलं की आपल्यावर कुठंतरी संकट यायले, आपलं राज्य अस्थिर झालं, हा शहाजीचा पुत्र आपलं राज्य तोडतोय, हा जिजाऊ सोडून आपल्या राज्यावर आलेला कर्दनकाळ आहे आणि या कर्दनकाळाला वेळीच आवरलं पाहिजे. आणि म्हणजे संकट आवरणार कोण? कारण हे शहाजी पुत्र काही साधा सुद्धा नव्हता. कारण स्वतः या आदिलशाहीनं शहाजींचे पराक्रम पाहिले होते. शहाजी महाराजांच्या पराक्रमाचा यांना परिचय होता. कारण स्वतः शहाजी महाराज बंगळूरला असताना सुद्धा स्वतःची तरबुती तलवार यांना दाखवत होते. त्या शहाजींचा पोरगा म्हणजे स्वतः खुद्द सिंहाचा छावा होता आणि या छाव्याला पकडणं काही कोण्या पुत्राचं काम होतं. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या आदिलशाही मधला एक मातब्बर सरदार जो पाहता क्षणी झाडासारखा फिटपाड, हत्तीसारखी ताकद असणारा अफजल खानाला एक प्रकारे फतवा दिला की जा शिवाजीला पकडून आण, जिवंत आण अथवा मृत आण. आणि तो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आला. त्यालाच आपण प्रतापगडचा रणसंग्राम म्हणतो किंवा प्रतापगडचं युद्ध म्हणतो किंवा शिवप्रताप म्हणतो. शिवप्रताप म्हणजे शिवरायांनी केलेला प्रतापगडावरील प्रताप आणि जो आजही आपल्याला स्वतः पाहायला मिळतो प्रतापगडाच्या पायथ्याशी. हा प्रताप शिवप्रताप केला. हा प्रताप कधी केला? तर 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अफजल खानाला तहस केला. अख्खा अफजल खान फाडून टाकला. हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना होती. का मोठी घटना होती? तर कुठंतरी अख्ख्या 5 शाह्यांना 5 जणांना कळलं, 5 शाह्यांना कळलं की महाराष्ट्रात एक शहाजीचा पुत्र जिजाऊचा सूर असा जन्माला आला की जो आपल्या छाताडावर बसून आपला कर्दनकार बनला. तर अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खान रूपी केला. स्वतः अफजल शिवाजी महाराजांचे एका ठिकाणी म्हणतात की शिवाजी महाराजांविषयी म्हटलं जातं की रामाचं राज्य आलं र, रावणाची मस्ती जिरली र, देवीला बोकडाचा निवद देवी नवसाला पावली र, रामाचं राज्य आलं र, रावणाची मस्ती जिरली र. या उक्तीमध्ये की रामाचं राज्य आलं म्हणजे शिवरायांचं राज्य आलं, रावणाची मस्ती जिरली आणि देवीला बोकडाचा निवड म्हणजे ह्या बोकडाचा नाही, त्या 32 दासाच्या अफजल खान रूपी बोकडाचा निवड स्वतः शिवाजी महाराजांनी जिजाबाई नावाच्या देवीला पाठवला होता. विश्वास नसेल तर आजही स्वतःच्या राजगडाच्या एका दरवाजाच्या भिंतीमध्ये अफजल खानाचं मुंडक दाबलेलं दिसतं.
म्हणजे स्वतः देवी रूपी जिजाऊंना एक स्वतः 32 दाताचा बोकड पाठवला आणि स्वतःच्या भावाच्या हत्येचाही बदला घेतला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला कळून चुकलं की आता शिवराय रूपानं आपला स्वतः सर्व महाराष्ट्राचा सुवर्ण सिंहासनाचा स्वतः सूर्य उगवला. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर. स्वराज्याची मुहूर्तमेढ वाढत होती. अफजल खान मेला, संपला असला तरी स्वराज्य अजूनही सुखी किंवा स्वराज्यामध्ये आज अजून सुद्धा पूर्णतः या शाळा संपल्या नव्हत्या. या शाळा काहीतरी करणार होत्या. त्यावेळी दिल्लीपती औरंगजेबाला याची चुनक लागली. दिल्लीपती औरंगजेबाला चुनक लागली आणि त्यानं स्वतः एक त्याच्या दरबारातला मातंबर सरदार जो राजा सुद्धा होता म्हणजे मिर्झा राजे जयसिंग, ह्या जयसिंगाला प्रचंड खमा पाठवून स्वराज्यावर पाठवलं. परंतु शिवाजी महाराज त्याच्याशी प्रत्यक्ष भिडणं एवढं सामर्थ्य आपल्यात नव्हतं किंवा असलं जरी सामर्थ्य तरी स्वतः एवढ्या स्वतः जीवाभावाच्या सौंदर्याचे प्राण त्यांना देऊ शकणार नव्हते, प्राण घालत नव्हते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंहासोबत एक तह केला आणि तो कोणता तह म्हणजे पुरंदरचा तह. या तहात महाराजांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. त्यामध्ये असं ठरलं की स्वतः मिर्झा राजे जयसिंगाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे बोलवलं. आणि तुम्हाला माहितीये एक 4थीच्या धड्यामध्ये प्रकरण येतो की औरंगजेबाच्या हातावर तिरी दिल्या. तर काय केलं तर त्या आग्र्यामध्ये स्वतः शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कुशलतेची, स्वतःच्या निबिड स्वभावाची आणि सिंहाचा छावा कसा घेत होतो याची दाखल स्वतः दिलेली आहे. औरंगजेबाच्या दिवाने खास मध्ये स्वतःच्या सिंहाच्या बाण्याने औरंगजेबाला दाखवून दिलं की मराठी तख्त, मराठी राजा आणि मराठी रक्त आणि मराठी माना कोणापुढेही झुकत नाही हे राजांनी दाखवून दिलं. आणि स्वतः ते इकडून आले. एवढं सगळं होताना औरंगजेब कोसळला. एक मासा जसा पाण्याच्या बाहेर काढावा तडपावा तसा औरंगजेब तडपत होता. त्यावेळी महाराजांनी त्याला एक प्रकारे महाराजांना कुठेतरी शहकनिश देण्यासाठी त्यानं स्वतः शाहिस्ती खानाला पाठवलं. शाहिस्ती खानाला तळ ठोकून पुण्यामध्ये बसला. शिवाजी महाराजांचे परिसर बेधुस्त चिराग करत होता, बेधुंदपणे पळत होता. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातली सर्वात पहिली सर्जिकल स्ट्राईक पुण्या येथे केली. फक्त आपल्या मोजक्याच मावळ्यांना घेऊन पुण्यातल्या लहान महाराज शिरून शाहिस्त खानाला त्याच ठिकाणी 3 बोट कापून पाठवलं. हे लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचं एवढं भव्य दिव्य कर्तृत्व होतं जे आजच्या सर्जिकल स्ट्राईकला लागले. अशी सर्जिकल स्ट्राईक त्या काळामध्ये महाराजांनी करून एक प्रकारे स्वतः दिल्लीपतीला दाखवून दिलं की आपणही कोणापेक्षा कमी नाही. किंवा मराठी तक्ता किंवा मराठी व्यक्तीच्या मागे लागाल तर मराठी व्यक्ती याच ठिकाणी तुमची एक तर तुम्हाला बेआबरू करून पाठवत किंवा तुमची कब्र इथंच गाडत. हे सर्व महाराजांनी त्या ठिकाणी केलं. अशा पळापळीच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक कळलं की मराठी मुलखाला स्वतःचा अधिपती, स्वतःचा राजा, स्वतःचा अधिपती पाहिजे. मग त्याच वेळी जिजाबाईंची इच्छा आणि समस्त मराठी प्रजेची इच्छा पाहता छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आनंदाचा निर्णय घेतला तो म्हणजे राज्याभिषेक. आणि या राज्याभिषेकाचा अशा परिस्थितीत मराठी मुलखाला स्वतःचा राजा हवा होता. आणि हा दिवस सोन्याचा उगवला म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थातच 6 जून 1674 या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज हे सामान्य जनतेचे आणि खऱ्या अर्थाने छत्र धर्मीला छत्र सिंहासनात राजा झाला. 32 मनाच्या सिंहासनावर या मराठी मुलखाचा आणि स्वतः जवळपास यादवांचं वैभव डुबल्यानंतर स्वतः एक स्वतः या भारताचा राजा विधती सिंहासनावर बसवला. मराठी जनतेचा अतोनात कष्टाचं या ठिकाणी शील झालं. कित्येक मावळ्यांचे ज्यांनी स्वतःच्या या यज्ञामध्ये प्राणांची आहुती दिली. किती जणांचे नाव घ्यावे कमी पडतील. शिवाजी महाले असू द्या, बाजीप्रभू देशपांडे असू द्या, शिवा काशीद असू द्या किंवा असे कितीतरी नावं घेतो मी. ज्या अशा महान वीरांनी स्वतः या स्वराज्याच्या यज्ञात प्राणांची आहुती दिला. या यज्ञ खऱ्या अर्थानं सफल झाला. मराठी मुलखांचा राजा स्वतः तख्तधीश झाला.
या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं आणि स्वराज्याचा राजपती झाले, भूपती झाले आणि नंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम केली. स्वतः गणपतीराजे भोसले यांच्या सोबत मिळून दक्षिणेकडे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, स्वराज्य वाढवलं, स्वराज्याला वाढवलंच नाही तर स्वराज्याचं सुराज्य सुद्धा केलं. असे महान नायक छत्रपती शिवाजी महाराज. आणि बघा, नियतीला काही गोष्टी अमान्य असतात आणि महाराजांच्या अल्प आयुष्यामध्ये हा एक काळा दिवस उगवला, ते म्हणजे 3 एप्रिल 1680 रोजी. 1680 हा अख्ख्या महाराष्ट्राचा काळा दिवस उगवला आणि माझा राजा एक हनुमंतरायाच्या जयंतीच्या त्या दिवशी या यात्रा इथली यात्रा गेले. स्वतः तुकाराम महाराज म्हणलेले की देहरूपी झिजावे, कीर्ती रूपे उरावे. आज महाराजांना 350 पावणे 400 वर्ष होऊन सुद्धा त्या राजांचं गुणगान गातो. त्या राजांच्या एका छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की कोट्यावधी लोकांच्या तोंडामधून जय निघतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या कीर्ती रूपानं उडवलं आणि आजचा समृद्ध महाराष्ट्र आणि मी आणि माझा द स्पर्धा मंच युट्यूब चॅनलच्या वतीने अशा महान राजांना या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. या जयंतीच्या निमित्त आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करा. कारण खरंच सांगतो, माझं अख्खं आयुष्य जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी समर्पित केलं तरी महाराजांचे एक प्रकारे सूर्याप्रमाणे सूर्य एवढे किंवा समुद्राच्या जला एवढे सुंदर एवढे मोठे विचार आहेत. त्या विचारांचा छोटासा अंश सुद्धा माझ्यात येऊ हीच इच्छा आणि माझ्या द स्पर्धा मंच ह्याच्या युट्यूब चॅनलच्या वतीने मी तमाम शिवभक्त व विद्यार्थ्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. शिवराय.